आज नागपूरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन, शहराच्या संविधान चौकापासून आंदोलनाला सुरुवात होणार। आंदोलनामध्ये सुनील केदार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार। 70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालंय, नाना पटोलेंचा आरोप। मुख्य निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस दिली आहे, पटोलेंची माहिती। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेसला घरचा आहेर, काँग्रेसने तिकीट दिलं आणि वाऱ्यावर सोडलं। मतदारसंघात काहींनी गद्दारी केली, गोरंट्याल यांचा आरोप। बाळासाहेब थोरात यांना पराभव पचवता आला नाही, संगमनेरमध्ये थोरातांनी ईव्हीएम पडताळणीसाठी केलेल्या अर्जावर त्यांच्या विरोधात निवडून आलेले भाजप आमदार अमोल खताळ यांची टीका। सोलापुरातील महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवण्याच्या तयारीत, विधानसभेला मित्रपक्षांनीच पाठीत वार केला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत नको अशी भूमिका। ठाकरे गटानंच मध्य सोलापूर मतदारसंघात आघाडी धर्म पाळला नाही, सोलापुरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेस सोलापूर शहर प्रमुख चेतन नरोटे यांचं प्रत्युत्तर। बाबा आढाव यांचं उपोषण मागे, राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप करत बाबा आढाव यांचं गेल्या 3 दिवसांपासून पुण्यामध्ये उपोषण सुरू होतं। भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे मंत्री व्हावेत यासाठी बॅनरबाजी, मतदारसंघात लांडगेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। खासदार निलेश लंकेंकडून सुपा इथं कार्यकर्ता मेळावा, विधानसभा निवडणुकीत राणी लंके यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा होणार असल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये एका मिरवणुकीत फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा, धाड गावात दोन्ही गटाकडून दगडफेक, 15 ते 20 वाहनांची जाळपोळ, अनेक नागरिक जखमी। लातूरमध्ये मुख्याध्यापकाकडून 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग, लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संबंधित प्रकरणाची दखल घेत विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचं तातडीनं निलंबन। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापमानाची नोंद 9 अंश सेल्सिअस, कडाक्याच्या थंडीचा परिणाम जनजीवनावर। थंडी वाढल्यानं नागरिकांना चांगलीच हुडहुडी, थंडीपासून बचाव करण्यासाठी नाशिककरांची उबदार कपड्यांना पसंती। थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्यानं भाज्यांची आवक घटली, परिणामी भाज्यांचे दर कडाडले, सगळ्याच भाज्यांच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ। निवडणुकांचा हंगाम संपताच कांद्याचे दर घसरले, सरासरी 1500 ते 2000 रुपये क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज, शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी। उरणनंतर आता महाडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, महाड शहराजवळ एकाच बिल्डिंगमधील 6 फ्लॅट चोरट्यांनी फोडले, लाखोंचा ऐवज चोरीला। चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव परिसरातल्या जंगलातली घटना। पालघरच्या जव्हार तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, नागरिकांची मागणी। नांदेडच्या नायगावात हरभरा पिकात वानरांचा हैदोस, आलेली मोडं खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, वनविभागाने वानराच्या कळपाचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।